तुमचा हाच मुद्दा घेऊन अगदी स्पष्ट पॉइंट ब्लँक प्रश्न विचारतो म्हस्के यांना. म्हस्केजी, माझा स्पष्ट प्रश्न आहे तुमच्याकडून, म्हणजे तुमच्या पक्षाकडून, तुमच्याकडून सुद्धा चालू असेल तर काय हरकत नाही. तुम्ही सुद्धा जवळचे मित्र आहात भास्कर जाधवांचे, तेव्हापासून काही प्रयत्न सुरू आहेत भास्कर जाधवांना आणण्याच्या बाबतीत. माझे दोन प्रश्न होते, वादळ मातोश्रीला धडकणार की ठाण्याच्या खाडीपाशी येऊन शांत होणार आहे? हे बघा, भास्कर जाधव असतील, समोर वैभवजी असतील, या सगळ्यांचं नक्कीच आम्ही पक्षामध्ये आमच्या स्वागत करू. लढणारी माणसं आहेत. तुम्ही आता वैभव नायकांचं नाव का घेताय म्हस्केजी? तुम्ही आता कोंडी करताय त्यांची घेतलेले आहेत. तुम्ही आता वैभव नायकांची कोंडी नका करू. तुम्ही त्यांचं काय नाव घेतलंय या बाबतीत? मी चांगलं म्हणतोय, मी स्वागत करतोय. हे बघा, भास्कर जाधवांच्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो, 2004 साली मला आठवतंय, 2004 साली मातोश्रीच्या गेटच्या आतमध्ये सुद्धा तिकीट वाटपाच्या वेळी त्यांना घेतलं नव्हतं. प्रभाकर शिंदे सारखा, आता ते भाजपाचे नगरसेवक आहेत, परंतु प्रभाकर शिंदे सारख्या सभागृह नेते होते मुंबईमध्ये आणि त्यांना भास्कर जाधवांच्या ठिकाणी तिकीट दिलं. त्यामध्ये प्रभाकर शिंदेचं डिपॉझिट गुल झालं, भास्कर जाधवांचा पराभव झाला, परंतु त्यांना तिकीट त्यावेळी सुद्धा नाकारलं होतं. आणि या सर्व गोष्टी असताना सुद्धा भास्कर जाधव पुन्हा शिवसेनेत आले. आणि उदय सामंत कशाला तिकीट, मंत्रीपद उदय सामंतांना दिलं. आपण का म्हणतो, उदय सामंत पण सिनियर होते. मंत्रीपद त्यावेळी आदित्य ठाकरेंचं नाव का नाही घेत आपण? आदित्य ठाकरे नौख्या होते, काय अनुभव होता त्यांना. मग त्याच्याऐवजी तुम्ही भास्कर जाधवांना मंत्रीपद द्यायला पाहिजे होतं. 8 वेळेचा आमदार, त्यावेळी 7 वेळेचे आमदार होते ते. तुम्ही उदय सामंत आणि त्यांची कंपॅरिझन करू नका. उदय सामंत सुद्धा त्यावेळी राष्ट्रवादी पक्षातनं आले होते, ते पण पूर्वीचे आमदार होते. त्यामुळे त्यांचं मंत्रिपद काढून उदय सामंत दिलं असं म्हणू शकत नाही. त्यांचं मंत्रिपद काढून आदित्य ठाकरेंना दिलं असं म्हणा तुम्ही. त्यावेळी मंत्रिपद द्यायला पाहिजे होतं आदित्य ठाकरेंच्या ऐवजी. पण म्हस्केजी, मी आणखी एक मुद्दा आहे तो सुद्धा तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे, जो टोला भास्कर जाधवांनी विरोध म्हणजे जे सोडून गेलेले त्यांना लगावलेला, पण तो प्रश्न मी नंतर ठेवतो. एक प्रश्न मला वैभव नाईकांना विचारायचा आहे. वैभव नाईकजी, एक प्रश्न त्यांना असाही विचारण्यात आला होता की तुमचे सगळे कष्ट वगैरे असून सुद्धा तुम्हाला काही मिळालं नाही, याचं कारण काय? त्यावेळी ते त्राग्याने असं म्हणाले, वेदनेने असं म्हणाले, माझा दोष असेल, मी कदाचित हाजी करत नाही, मी कुणाच्या मागे मागे पुढे पुढे करत नाही, म्हणून मला ते मिळालेलं नाहीये. माझा तुम्हाला प्रश्न आहे, असं कोण कोणाबद्दल म्हणताय? ते पक्षाबद्दलच म्हणतायत ना स्वतःच्या, की या पक्षामध्ये हाजी केल्यावर पुढे मागे केल्यानंतर गोष्टी मिळतात, तर या वेदनेचं काय करायचं? असे कोण लोक आहेत की ज्यांना निवडून येण्याच्या ऐवजी अप्रत्यक्षरित्या फायदे मिळतात पदाचे? खरं तर 2019 मध्ये भास्कर जाधवांना मंत्रिपद मिळालं ही त्यांची खंत आहे आणि ती योग्य आहे. परंतु त्यांना मंत्रिपद मिळालं नाही म्हणून, समजा त्यांना मंत्रिपद मिळालं असतं म्हणून ते शिवसेनेवर नाराज असते, तर 2022 मध्ये ज्याप्रमाणे तानाजी सावंत, दीपक केसरकर, प्रताप सरनाईक हे मंत्रिपद न मिळाल्यामुळे ताबडतोब 2022 मध्ये शिंदे सेनेमध्ये गेले किंवा पक्षात फुटून गेले. ह्यांना पण संधी होती भास्कररावांना सुद्धा, की मला एक स्पष्ट कारण होतं की मला मंत्रिपद मिळालं नाही म्हणून आता मी शिवसेना सोडतोय. आणि 2022 मध्ये त्यांना मंत्रिपद 100% मिळालं हे म्हस्के साहेबांना सुद्धा माहिती होतं. परंतु आता मंत्रिपद मिळालं नाही म्हणून ते पक्ष, आता आपण बघितलं असेल की कालच भारतीय जनता पार्टीने नाशिकमध्ये बडगुजरांना प्रवेश दिला. म्हणजे उमेदवार 50,000 मतांनी पडले त्यांना सुद्धा प्रवेश दिला. आणि आता म्हणजे अशा अनेक लोकांना शिंदे सेनेने आणि भाजपने प्रवेश दिला. आता 2024 मध्ये जर हे सत्ता यांची आल्यानंतर सुद्धा, सत्ता येणार सुद्धा भास्कर मंत्रिपदच पाहिजे असतं तर त्यावेळी सुद्धा गेले असते. आता अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये राहिलेले आहेत, त्यामुळे मंत्रिपदासाठी त्याची नाराजी असणं हे स्वाभाविक आहे. कारण एखादा माणूस 6 वेळा 7 वेळा येतो, त्या विधानसभेतल्या त्यांच्या मतदारसंघामध्ये सत्ता असेल तर, मंत्री असेल तर चांगलं काम करतायत. दुर्दैवाने ते झालं नाही, परंतु ते नाराज नाहीत, नाहीतर त्यांनी इतके दिवस खिंड लढवली. वैभव नाईकजी ते असंही म्हणाले, वैभव नाईकजी ते त्यांच्या प्रतिक्रियेत एक वाक्य असंही आहे की शिवसेनेसाठी सगळ्यात महत्वाचा असतो तो शाखा प्रमुख, आणि हा शाखा प्रमुख दुर्लक्षिला जातोय, म्हणून मी आता त्यांचा मेळावा, त्यांनी ते जे शिबिर घेतलं, आणि ते पुढे असंही म्हणाले की मी आता सिंधुदुर्ग ते पालघर पर्यंत सुद्धा हा उठाव करणारे असं ते म्हणालेले आहेत. माझा तुम्हाला प्रश्न आहे की ही खतखत नुसती वेदना नाहीये, याच्या पुढे काय करणार हा सगळ्यांना प्रश्न पडला. तुम्हाला वाटतं काही वेगळं? आणि मुळामध्ये तुमचंही नाव घेतलं, आता म्हस्केने तर तुमचंही नाव घेतलं, या बाबतीत काय म्हणायचं आपल्याला?
नाही, खरं तर आम्ही आता ज्यावेळी स्वार्थ होता त्यावेळी आम्ही गेलो नाही आणि त्यामुळे आता जाण्याचा प्रश्न नाही. आणि त्यामुळे मस्केने जरी आमचं स्वागत केलं असेल तरी त्यांना निश्चित धन्यवाद. परंतु आम्ही आता शिवसेना आता बघितलं की ज्यावेळी आता भास्कररावांनी सुद्धा मला पण फोन करून सांगितलं की सिंधुदुर्गात आपण येणार आहोत, आपण संघटना वाढवण्यासाठी ज्या काही चुका झाल्या, शेवटी चुका झाल्यामुळेच पराभव होतो ना, त्यामुळे चुका सुधारल्या पाहिजेत आणि पुढे गेलं पाहिजे. आणि त्या चुका सुधारून आम्ही निश्चितपणे पुन्हा एकदा शिवसेनेचं काम सुरू केलेलं आहे. भास्करराव असतील, कोकणातले अनेक कार्यकर्ते असतील, नेते असतील, उद्धवजींबरोबर आम्ही या विषयावर बोललोय. आणि शेवटी एखादा माणूस आता विरोधी पक्ष म्हणजे माझी मस्केना विनंती आहे की एखादा लढणारा माणूस आहे असं आपणच म्हणताय, मग आपण विरोधी पक्षासाठी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिफारस करा आणि एक चांगलं विरोधी पक्ष आपल्या राज्याला मिळवून देत. मला एक प्रश्न विचारून नंतर मी सगळ्यात शेवटी माइंडकरांकडे जाईन. मस्केजी, मी मगाशी म्हणालो तसा भास्कर जाधवना जेव्हा विचारण्यात आलं की तुम्ही शरद पवारांची आठवण काढताय की त्यांची साथ सोडली, ही चूक झाली वगैरे, त्यावर ते असं म्हणाले की हे असं करून मी आमचा पक्ष सोडून गेलेल्यांसाठी धडा देतोय की सोडून गेलेल्या पक्षाबाबतीत सुद्धा मी आजही चांगलंच बोलतो. हा जो टोला तुम्हा मंडळींना लगावलेला आहे त्या बाबतीत काय म्हणाल? भास्कर जाधव हे परिपक्व राजकारणी आहे. मंत्रिपदाचं तुम्ही जर म्हणाल तर आमच्या लोकांनी ज्यावेळी उठाव केला त्यावेळी असलेली मंत्रिपदं सोडून ती लोक गेलेली आहेत. पुढे या सर्व गोष्टी शक्य होतील नाही होतील हा विचार कोणीही केला नाही. आज भास्कर जाधव काय म्हणाले, त्यांचं वाक्य काय, ठीक आहे ते आमच्या सोबत आले नाही, का आले नाहीत, कुठपर्यंत होते, आधी चर्चेत होते की नाही होते, याविषयी मला काही बोलायचं नाही. वेळ आल्यानंतर मी ते नक्की बोलेल की कोण कोण आमच्या सोबत होतं, किती दिवस आमच्या सोबत होतं, काय काय चर्चा करत होते, या सगळ्या गोष्टी आहेत. परंतु तुम्ही सांगा की भास्कर जाधव आज काय म्हणाले, मला कुणाच्या पाठीमागे फिरायचं नाही, मला लाचारी करायची नाही, मी मागे मागे मी स्पष्ट बोलणारा आहे. याचाच अर्थ असा होतो की आम्ही जो निर्णय घेतलेला आहे याच्या मागचं कारण, जरी ते आमच्यावर टीका करत असतील तरी आज त्यांना आत्मानुभव झालेला आहे की या पक्षामध्ये की ज्यांची योग्यता नाही, ज्यांची पात्रता नाही, ज्यांनी शिवसेनेकरता काहीही केलं नाही, जे शिवसेनेच्या पगारावरती शिवसेनेत काम करत होते, त्यांची लाचारी करावी लागते, त्यांच्या मागे मागे फिरावं लागतं. आणि ज्याला पाठीचा कणा आहे तो माणूस अशा माणसांची कधीच लाचारी करणार नाही, कधीच मागे मागे फिरणार नाही. आणि खऱ्या अर्थाने आज भास्कर जाधवांच्या मुखातून शिवसेनेत काय चाललेलं आहे, शिल्लक सेनेमध्ये काय परिस्थिती आहे, आज भास्कर जाधव सत्य बोललेले आहेत. सत्य बोलल्यामुळे दिशा खरंच तशीच असणार आहे का की ज्याचा आपण विचार करतो? मी माइंडकरांकडे या सेगमेंटची चर्चा संपवण्यापूर्वी फक्त एक शेवटची कमेंट घेणार आहे. माइंडकरजी, पण आता अशी स्थिती आपल्याला वाटते की भास्कर जाधव सोडतील, आणि विशेषतः वैभव म्हणालेच, वैभव नाईक, की जेव्हा सत्ता असताना किंवा संधी असताना सोडली नाही तर आता आम्ही का सोडू, हे बरोबर आहे, असंच राहील? मला वाटतं आपण एकदा संजय राऊतांच्या बद्दल ही चर्चा केलेली होती, तेव्हा मी एक विधान केलं होतं आणि आपण त्याने मान्य केलेलं होतं की मुळात संजय राऊत जे काही बोलतात ते उद्धव ठाकरे यांनी अप्रूव्ह केलेलं आहे म्हणूनच बोलतात. प्रवक्ता कुठलाही तेच शब्द बोलतो जेव्हा पक्षाचा अध्यक्ष मान्य करत असतो. म्हणजे आता सुद्धा नरेश मस्केंनी दिलेलं इन्व्हिटेशन जे खुलेआम दिलेलं आहे ते एकनाथ शिंदेच्या अप्रिव्हलनीच दिलेलं आहे असं आपण मानायला हरकत नाही. मग जे मस्के बोलतात म्हणजे एकनाथ शिंदेच बोलतात, हे ओपन सिक्रेट आहे. मस्के बोलतात म्हणजे असं समजा की आता स्क्रीनमध्ये एकनाथ शिंदे दिसतात असंच समजा तुम्ही, असं म्हणायला हरकत नाही. अगदी बरोबर आहे. मग हा जो राग आहे हा राग संजय राऊतांच्या बद्दलचा नाही, हा राग आहे उद्धव ठाकरेंनी आपल्याला इग्नोर केलेला आहे त्याचा. आणि त्याचबरोबर राष्ट्रवादीत असताना उद्धव ठाकरेंच्या विषयी जे काय टीका भास्कर जाधवांनी केलेली असेल त्या काळात ती सुद्धा कदाचित आता एकत्र येते आहे. आणि म्हणून एक प्रकारे हे दरवाजे बंद आहेत. आणि मी जो मगाशी एक टेक्निकल मुद्दा सांगितला, जे विरोधी पक्ष नेतेपद तुम्हाला मिळणारच नाहीये कारण तुमच्याकडे 28 एका पक्षाकडे नाही, त्याचं मधाचं बोट लावून काय उपयोग? बरोबर आहे, हा जयंत माइंडकरांचा मुद्दा बरोबर आहे की उद्धव ठाकरेंनी जरी आता भास्कर जाधवांचं नाव पुढे केलं असलं तरी हे मधाचं बोट मुळात ज्या बरणीमध्ये मधच नाही त्याचं बोट आहे, कारण मुळात हे मधाचा सगळा साठा आहे भाजप सत्ताधाऱ्यांकडे, तेच देऊ शकतात विरोधी पक्षनेतेपद.
कुणाला मुळात मान्य करायचं झालं तर, कारण त्यासाठी किमान जागा असाव्या लागतात तुमच्या पक्षाकडे. त्यामुळे भास्कर जाधवांची अस्वस्थता पुन्हा एकदा बाहेर आलेली आहे. आता यातून पुढे काय होणार, हे चक्रीवादळ कोकणाच्या दिशेचं भास्कर नावाचं चक्रीवादळ फिरत फिरत मुंबईला येणार का ठाण्याला जाऊन विरून जाणार की आणखी काही होणार, हे मात्र आपल्याला तात्पुरता थांबून बघत बसावं लागेल. तुर्तास आपल्याला मस्केजी तुम्ही